नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि भाजपकडून नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल यांची नावे सध्या चर्चेत असल्याची माहिती मिळते। हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, संजय उपाध्याय यांची देखील नावे चर्चेत आहेत। पक्षश्रेष्ठींकडे नावे पाठवण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची 2 दिवसांपूर्वी एक बैठक झाली। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती आहे। विनायक डावरुंग माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। विनायक, सागर बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि यात जागांवरती काहीतरी चर्चा झालेली आहे। तर विनायक डावरुंग यांच्याशी आपला संपर्क तुटलेला अत्यंत महत्त्वाची बातमी आपण भाजपच्या गोटामधून बघतोय। भाजपकडून नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल यांची नावे चर्चेत आहेत। तसंच हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ, संजय उपाध्याय यांची देखील नावे चर्चेत असल्याची माहिती मिळते। पक्षश्रेष्ठींकडे नावे पाठवण्याचा निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची 2 दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली होती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही बैठक झाल्याची माहिती आहे आणि या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झालेली आहे। तर राज्यसभेच्या सध्या निवडणुकीसंदर्भातल्या 6 जागांसाठी भाजपकडून काही नावांवर चर्चा झालेली आहे। भाजपकडून नारायण राणेंना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे। विजया रहाटकर, अमरीश पटेल यांचं देखील नाव चर्चेत आहे। तर हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या देखील नावाची चर्चा झाल्याची माहिती मिळते। प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची 2 दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये या नावांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये भाजपच्या या 6 जागांवर कोण उमेदवार असू शकतील त्या सगळ्या नावांवर चर्चा झालेली आहे।